हे बैल तिकडे पाणी पाजले की नाही की ना पावा लागेल. लय डोक्याला ताण त्या गंगारामचं एक पट घरचा डबल काय करावा आता का नाही. थोडा आराम करावा वाटत तुम्हाला. काय हो? कुठे गेली होती? गेले होते मळ्यात. बैल आहे पाणी पाजलं का नाही? आज आई दमले माणूस. जेवले का? हा जेवण झालं झालं. का? म्हणलं थोडा आराम करावा आता. मग इथं दारात बसून आराम होतो का? नाही नाही आता मधीच जाणार होतो झोपायला तू आली. कुलूप नाही उघडलं काय? नाही नाही दार उघडायचं. उघडच ठेवलं होतं वाटतं. दार उघडत ठेवलं होतं तो. बैल पाणी पाजले. ते रानातलं थोडा चारा होता ते त्यांना टाकून आले आता. हा ना. मग काय करावं डोकं चालत. ती गंगाराम काय येतो येतो मला फोन आला होता त्याचा मला. काय काम आहे काय न त्याचं बी मला काही समजा. फोन करायचं होतं ना त्याला डबल बोलून घ्यायचं. मला तेच आता आराम करायचा होता. हा म्हणलं आराम करावा. हा आला रे भाऊ. या या बस. बैस. आम्ही आता चालूय नेमके बसले. हा मी आता आराम करणार होतो. म्हणलं आता आराम करावा थोडे. मग करायचा होता ना आराम. आता तू येणार रे फोन केला. म्हणलं मग आता येते काय काम आहे काय नाही मला एकदा काय म्हणजे काय डोक्याला ताप आहे बाबा. काय असं झालं काय नसतं लग्न केलं तरी मला परवडला. तुझी बायको नाची मला तर तिचं आहे ना तोंड पाऊशी वाटत नाही. काय झालं? काय झालं हा ते काय लय म्हणते बेकार आहे. हा 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 लय नाही म्हणे. कमीत कमी आहे ना 5 एकर तरी माझ्या नावावर लिहून द्यायच्या मी. लय बेकार आहे ती. इथं आम्ही भाऊभाऊची अजून वाटणी नाही करत हा. आणि ही ज्या का नाव द्यायची बरं. अरे देवा हा अशी म्हणती. हा नाहीतर मी राहत नाही म्हणते घरात. पाव लय नाला घेती मला ती अंदाज आला होता तिचा. ती घरात गल्ली ना येते जाते ना मी पाहतो ना. ते कायम राहत तिचं हे करणं उलट पालट बोलणं भानगडी लई ऐकतो मी. आणि ह्या आठवड्यात तिनं काय धरलंय काय माहिती. मी घरात आलो तिला नाही म्हणलो ना मी हा हे जमीन बिमीन काही नाव नाही करणार म्हणून. हा हा तर ह्या आठवड्यात आहे ना नुसतं घरात नाही आलं की तोंडच मुरगडते तिला किती. बेकार ती. आता हे काय भूत भरलं नवीन जमीन नावावर करायचं अचानक मध्ये कसं काय कोकडी. तर वहिनी मला सांगा हा काय नाव करायची गरज आहे. काय नावावर करायचं आता नवऱ्याचे आहे ना करून देणार आहे ना आपण त्याच्या नावावर. नाही पण माझ्या पण काय नाव करायची गरज आहे. हाय ना माझ्या भावाच्या नावावर. नको बाबा तुझ्या नावावर केलं का ताण नाही राज. नाही नाही त्याचं काय नाही. माझ्या नावावर नसली तरी चालत. मला काय नाही पण फरक तिथे पडत. काय एवढं काय आठ केलं एवढं. काय माहिती तिथे काय डोक्यात ती खुळ गावात बसलंय. हिंडती ना 4 चौघांनी दिला असं तिच्या डोक्यात भरून. नाही नाही लय बेकार आहे हो. हा. ती मला तर तिच्या नजराला नजर देत नाही मी तिला. पण वहिनी मला सांग तिनं काय मागितलं तिला साडी घ्यायची हा काय खायला पाहिजे कधी तिला नाही म्हणलोय का आपण. नाही ना आपण तिला प्रत्येक गोष्टीला ना लाड केला ना आपण तिचा. जी म्हणल ती वस्तू तिला पुरवतोय ना. मग हा तिला काय कमी आहे तरी. आता त्या दिवशी म्हणली नाही नाही मला आहे ना मस्तपैकी लाखाभराचा जो सोनच करायचंय दिले ना करून. आता सोन्याचा भाव किती झालाय. हा मग हा? लाखाचं सोनं कोणी आता. आता या टायमाला कोणी सोनं करतय मग आता 1.5 लाखाच्या घरात गेला जवळजवळ सोनं. हा तरी सुद्धा तिला आता दिला. जास्तीत जास्त लोक बँटेक्सच घालून राहिले तरी यांनी सोनं केलंय गळ्यात. मग अजून काय पाहिजे तिला तर आता जमीनच पाहिजे म्हणे नाव. त्याने बेंटेक्स घालायचं नाही रट्टे काय ते काम होईल. हा. काय पण आता लग्नामध्ये सोनं घेणं गरीबाच्या बी शक्य नाही. नाही नाही हा? त्याच्या नादीत लागायचं नाही. ते त्याच्या नादी पुढे लागायला पुरतच नाही ना आता तरी पण केलं ना त्यांनी. मोठी हे केलं गंटल केलंय. करतो तो काबड कष्ट करतो तो सोपा आहे का गंगारामचं का लय कष्ट आहे. हं? हा, जाऊ दे म्हणा लोकाला कुठं मागते ते आपल्यालाच मागते म्हणून आपण हट्ट पुरवतोय. हो नाही हट्ट बाबा पुरवतोय. त्या बाईचा हट्ट पुरा होणार नाही तुझ्या त्यानं. नाही लय लय अवघड दिसत ती. आणि त्याच्यात ती सासू पण वेगळी. सासू पण फोनवर तशीच बोलते. मग काय पुरीला द्यायला नको का. आता माय लेकीचा विचार होत असं आता माय शिकवतीच तिकडून असं बोल तसं बोल. ती पोरगी एवढी हुशार सोडी तिला कोणी शिकवलं का तेव्हा ती बोलते. काय करू दादा मला सूचना झालंय आता. नाही नाही आता असं कर हा तो नावावर करून देतो जमीन बर का. हा उद्या जाऊ आपण तहसीलला नावावर करून देतो. हा तुझे तू काही कर बाबा ते नाही तर ती ना एका टायमाला माझी 4 माणसांमध्ये इज्जत घालायला बस. अरे पण दादा तू माझ्या नावावर करतो ठीक आहे. हं ती माझ्या नावावर राहू दे राहिली तरी
राहू दे ना. तिच्या नावावर का करायची मी म्हणतोय. ते तू पाय, मी बोलायला गेलो तर ती माझी येईल मांडायला. हा ते पण खरं आहे. मग एक तर बाई तोंडाळी. हा, आणि गेलं तर तेव्हा जिथे धरू मारायला बसली ती. नाही बा आपण तर तिच्या नादी नाही लागत, आपलं काही घेणं देणं नाही. मग ते जसं बोलते माझं जेवढं लग्न तेवढं. झालंय तसं घराचा फाटाफूट झाला आपल्या. आयला दोन चुली झाले एका चुलीची जागेवर. मग पाहिलं तिचं नवीन नवरी आलती तेव्हाच पाहिलं होतं तिचं झटका. तुम्ही म्हणे पाया लागतीच्या, तर ती कशी पाया लागत होती. हा मग हा पण वहिनी तसं म्हणाय गेलं ना, हे तुम्हीच आणलं होतं ना चांगलं स्थळ बघून. ही आता मलाच काय माहित होतं, मी काय तिचं आहे का नाही. फाडून पाहिलं होतं. आता येणं आणलं, पण आता ते तिला काय दोन लोकांनी माहिती. चांगलं सांगितलंय, बाई हा. पोरगी लय चांगली आहे, घरचे लोक लय चांगले आहेत. कोणी तोंड पाहते, पोट थोडी पाहते फाडून. मग हिचं काय नाही. आता मलाही मनात, वाटत होतं ना चांगली हा? दिसती, चांगली आहे. आता काय करू. काय करू नका नाही नाही, तुमचं. काहीच करू नको. हा. तुझ्या नावावर उद्या करून देतो, तू आणि ती. पाय बाबा काय आहे काय नाही. पण तिला म्हणा आमच्या वावरावर लोन घ्यायले. हा तिला म्हणा ते लोन फिटूपर्यंत तोंड बंद कर. हा ते तर आहे. हा आता सध्या वटवट करू नको, ते लोन फिटन तेव्हा नाही ते नाही, जाऊ दे मोरती. याच्या नावावर करून देतो ते लोनचं, मी पाहतो. दादा मरू देते हा. लोन बी नाही ना, फेडू आपण आपलं कसं हा. फेडायचं तसं आपल्याला फेडता येतं. हा नाव. एवढं काय येतं. आता असं का? उद्याच मरू दे तू म्हणतोय ना, उद्या जाऊन नाव करून देतो. हा. काय नको, हाय तुझ्या नावावर आहे ना. अरे ते तशीच बाबा, राहू दे. तुझ्या नावावर नाही केलं तर ती तुला बाई भाकर नाही द्यायची बुवा. ती नाही देऊ दे, मी बघीन ती. नाही दिली तर नाही दिली, असं कसं बघीन? बघीन. नाही तर तिला दिन मी घरात बाहेर काढून. मग तिच्या आईला तिचं सगळं ऐकत बसू का मग. मग आता काय करावं. किती दिवस ऐकायचं. सगळं हट्ट जर तिचा पुरा करायचा म्हणलं, उद्या म्हणाला अख्खं घरदार सगळं माझ्या नावावर लिहून दे. मग ती घरदार लिहून देऊन मी जाऊ का कुठं. हाय संन्यास घेऊन राहू का मी कुठं. नाही, हाय बी ती तशी तशी करायचं होती, हाय बी ती. नाही नाही, मी नाही ना, नाव नको माझ्या, काय नको. हाय तुझ्या नाव ना तेच राहू दे, आपलं काय नाही. आता मला सांग बरं, जोपर्यंत आपले दादा होते तोपर्यंत आपण वाटणी केली का. नाही नाही. दादा नंतर तू ऑटोमॅटिक 7-12 तुझ्याच नावावर आला ना. बघा, त्याच्या नावावर करून द्या जेवढं हा. असेल तेवढं. आमच्या हो, मसाला चालतंय. टाकणं. ए, हा? चालतंय. आता आहे ना, हा टाइमच नको लावायला तुझ्या नाही नाही नावावर वहिनी, करून. तुम्ही ऐका हो, तुम्ही मला परक्यात वागवायला लागला का. कारण का तू मागवायची कारण हे आहे, तुमची बायको. आम्ही काय तुम्हाला ए, परक केलेलं नाही. ती पाय नाही तर तुझी लय भांडेल, हम्म. कडकडा भांडेल. ते भांडायचे आहे ना, ते भांडू द्या. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही व्यवस्थित राहा. काय जाऊ दे, आता मी का नाही जातो मळ्यातच आराम करतो, थोड्या वेळाने येतो. मग पाहू आपण उद्या जाऊन ते तू तहसीलला देतो तुला करून. जाऊ दे ती मला. मरू दे, राहू दे. मी जातो, तुम्ही बसा निवांत आता. हा वहिनी, हा. जेवण वगैरे करा, दादाला जेवायला घाला. नाही जेवलो मी. आता जेवायला आले होते मी, तर ते म्हणे मला आराम करायचा आहे म्हणून तिला म्हणलं. हा का. ती मला आहे ना ते सोयाबीन काढून घ्यायचंय. हा हा घे मग काढून. जातो सोयाबीन काढायला. हा हा. माणसं सांगितलेत, माणसं येतील आता. अरे ती आताच गेली घरावरून, काहीतरी गमीला आपटीतच गेली इडून. हा, जाऊ दे मरू दे तिचा तिकडे. तणखाच आहे, ती तणख्यावारीच बाई आहे. हा मग यायची तिच्या आहे मला. ना भेजात कोणीतरी भरून दिलेलं आहे ते. बरं दे, कोणी भरलं हा. असेल ना, तशी एवढं नाही नव्हती विचार ती, करायचा. आणली होती तर एवढी बी नव्हती ती. आपल्याला जीव लावायची ती, एवढं नव्हती करत. पण आता हिनं जे गाव मारा करून राहिली, ती आता काय करते, बाहेर जाते फिरते. बरं चार- असं चार- कर, जाऊन पाय काय म्हणते काय नाही. हा. मला आज लईच राग दिसली ती. नाही बघतो मी. बाबाई, हा. बाबाई. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, किती नाही, राग नाही. असली तर असू द्या. अरे बाबा टेन्शन येतं आम्हाला. राग काय येतावा, 4 दिवसाचा राग आहे. नाही नाही. मरू द्या तिकडे, एवढं नाही. मी पण विचार करत, मला माझ्या आपलं शेताची कामं पडल्यात, मी जातो शेतात. हा तिला भेटून जाय, पण द्यायचं का नावावर करून. मग त्या नावावर करून द्यायचे. कुठे कटकटी करीत बसती ती बाई, लय व्याकार आहे. तुम्ही तिला घाबरतात. घाबरते म्हणजे काय, बाई माणसं जाते काय, ती आळ घेईल माणसावर का काय करेल त्याचा पत्ता नाही तिचा. मग हे काम करा, त्यांचं वाटायचं त्यांना देऊन टाका. हा आणि आपण आपलं राहायचं. त्याच्यानंतर बाबा तुझी बायको आणि तुझं वावर आणि तू तिकडे काय हा कर. मग काय करणार आहे मी आपण? का पुका काही करा. या कोंबड्या पाय, या आईला इकडे इकडे त्याला बांधलंय तरी त्या सुटून बाहेर येऊच राहिलं. जाऊ दे त्यांना खायलाच काय नाही. बाई आता हा बाबा बोलला का नाही. हा आता पाहू, बोलला असन तर चांगले. मी काही करीन पण हिस्सा वाटा घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा माझ्या नावावर जमीन करून द्यायची. मग काय मी काय फुकट लग्न केलं का काय. काय हो, आले का. हा बसा ना. इकडे का उन्हात बसले.
मी काय म्हणते, हा काय झालं, बोलले का तुम्ही तुमच्या भावा संग भाऊजाई संग? नाही बोललो बरं का मी. हा हा म्हणले ना? हं? हा म्हटले ना? ते मग हा म्हणतात, हं. पण माझ्या बुद्धीला पटत नाही तुमच्या बुद्धीला काहून पटत नाही? ना. नाही का? काय बरं म्हणजे? अहो नुसती माझ्या नावावर जमीन तुमच्या नावावर असली काय, माझ्या नावावर असली काय, आणि त्यांच्या नावावर असली काय? हं? हा मग राहू दे ना दादाच्या नावावर, तुला काय टेन्शन आहे? पण मला माझ्या नावावर पाहिजे. मी काय नुसते थापूनच घालू का घरामध्ये? नाही पण मी काय म्हणतोय, काय? एक घर आहे का नाही, हं. मग एका घरात कशाला वाटण्या करायचं? वाटण्या म्हणजे मला 2.5 एकर मानावर करून द्या तुम्ही, बाकीचं मला नका सांगू. नाही 2.5 एकर नाव करून द्या, काय नाही. तेवढीचे उरेल सुरेल 2.5 एकरचे. तुमच्या भावाने आधीची 2.5 एकर विकून टाकली. हा नाही बाबा, नाव नाही करत तुझ्या. नावावर नाही करीत नाही कामून असं तुम्हाला मार भरोसा नाही का? नाही भरोसा आहे तुझ्या भरोसा नाही तर कोणावर भरोसा ठेवणार आहे? प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? आपण राहू दे ना दादाच्या नावावर, माझी इच्छा आहे बाबा त्याच्या नावावर राहू दे म्हणून. गेले दादाच्या वंजुळीत पाणी पिऊ राहिला आता. हे दादा वहिनी ते काय मला सोडून कुठे जातात का? आणि ते मला विचारल्याशिवाय काय करतात का? मी त्या सांगू फक्त प्रॉपर्टी पाहून लग्न केलं होतं, त्याच्यात काहीच नाही चुकलं. काय म्हणले? काही नाही काही नाही. हा आता नाही, असा गुढीतच घात करावं लागले. बरं मी काय म्हणते, हा तुम्ही ना हा चला आता पुढं, मी येते मागून. तुम्हाला जेवण करायचं असेल, पाणी प्यायचं असेल, नाही ताण तर लय लागली, घसा कोरडा पडलाय. चला मग घरी फ्रीज मधून बाटली काढून देते आता. हा का? हा मग तुम्ही देणारच नाही ना मानावर करून? शेवटचं नाही. विचारते. अगं काय ऐक ना, मी काय म्हणतो, राहू दे ना दादाच्या नावावर. बरं बरं. हा हं. हे बघ कसं आहे, त्याच्या नावावर नजर काढली आपण जमीन, त्याच्या मनाला वाईट वाटेल. किती केलं तर ते बापासारखा आहे माझ्या. बरोबर आहे. हा हं. मग त्याच्या जीवाला किती बेकार वाटेल. हं. मग त्याच्यापेक्षा आहे ना, जाऊ दे, काय राहिले दादाचं वय तेव्हा, 4 दिवसाचा बिचारा ते. चला मग आपण जाऊ हा घरी. मला आहे ना ताणही लागली आणि भूकही लागली. मग एक काम कर ना, काय? तुझा घरी जेवण कर. तुम्हाला पाणी नाही प्यायचं का? नाही मला पाणी प्यायचं आहे, पण ते आपल्या शेतात जाऊन यायचं होतं ना. नाही, आधी पाणी प्या आणि मग जा शेतात. असं करू का? हा ते माणसं आली असतील ना रे ते सोयाबीन काढायला. काय नाही, येईल माणसं, ते काय दिसत आहे. हा नाही अजून आले नाही का? हं. मग घरी जायचं का? हा चला. चल तुझी इच्छा, घरी जाऊ तर घरी जाऊ. अयो उठ काय नाही काय झालं? नाही व्हाय ना बाई, गुडघाले दुखू राहिला बाई. मग दवाखान्यात जाऊ आपण. हा जाऊ ना, चला तुम्ही आता. बरं चल घरी, पाणी बिणी पे, तू जेव आणि आपण दवाखान्यात जाऊ. आपण दवाखाना, मला नाही दवाखान्यात, प्लीज पोस्टमॉर्टम करायला नेते पाय. काय 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 नाही, चला. काय म्हणली, काय करायचंय? अहो काय नाही, मा ना गुडघा दुखू राहिला, ते सर्जरी करून पाहू काहीतरी. हा हा असं आहे का? हा सर्जरी करायची का? बर 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 चल. बाई हे बाबा तर काय तयारच व्हाय ना मानावर इस्टेट करायला. बरं झालं मी आधीच सावध होते. मस्त हा स्टॅम्प करून आणलाय. आता याची सही हा काय असं देणार नाही. आणि माझ्याकडे आहे ना मस्त उडी पण आहे, एवढी चारून देते, पाण्यामध्ये काढूनच देते, इथंच वर तांगड्या करून पडन तो, आणि मग त्याचा अंगठा घेते. हा पाहते चाला. का हो? काय करू राहिले? हा काय नाही. अयो बाबा बाबा, लयच गुडघा पण करू राहिला बाई, काही म्हणा तुम्ही. हा का? पेले का पाणी? नाही ना, कुठं ते वेपरीचं दरवाजा जो उघड ना. मी काय म्हणते, हा. या इकडं पाण्याची बाटली आहे, तेवढीच राहिली, आता बिसलेरी आणावं लागन दुसऱ्या. ते पाण्याची गाडी हिंडती ना, हा ते भरून घ्यावं लागन हंडा आता. हा का? हा आणा बरं तेवढी बाटली इकडं माकडे द्या बरं. ही का बाटली? हा तीच ती. तू हा पण- का? हा? ते घरामध्ये ते लेकरायचे असे खेळणे तुम्ही असे ठेवले, तो गाडा तिकडे उचलून ठेवा बरं. उठा लवकर. खायला तेवढं पण तुला उचललं ना का? मा गुडघा दुखू राहिला. हा तुझा गुडघा ते बरं आहे, मी दिवसभर मरतोय हा. पण माझ्याच माग ताप आहे. आता मा गुडघा दुखणच ना. हा आता पे म्हणा तू पाणी. आले का? एवढा टाइम का? ते उचलून ठेवलं ना, त्या पोरांच्या 3-3 गाड्या तशाच. तुमच्याच पुतण्या पातण्याच्या आहे मा थोडी, मला कुठं लेकरून बाळ आहे अजून. हा असू दे, हा त्याला काय होतं पुतण्या जरा मी पेले वर्गाचं पाणी डोसा.
पिली का तू पाच? हा पेले. तहान लागली होती, मरणाची कोरड पडली होती. मला तर लय कोरड पडली खरी. क्या मग हा काय ग, पाणी पण गार नाही. फ्रीज आता जळालं ते, तुम्हाला आणता नाही आलं का नीट करून? जाऊ दे, उद्या आहे ना दुसरं फ्रीज आणतोय मी. हा हा पैसे आहे का फ्रीज आणायला? आणेन मी. मग दादाकडून घेईन पैसे मी. चालतंय. घ्या ना पिऊन तेवढं बी. हा पियतात, थांब ना. आता पाय कशी गुंगी येते तुला, कसा मरून पडतो इडच. चांगलं लागलं का? आता गेला असं का सकाळी? का दम लागू राहिला काय? दम नाही, आता चांगलं चक्र येते ना तुला. काय हो राहिलं काजल, हा? डोळ्यापुढे का अंधार यायला लागली माझ्या? उन्हातून आले गचकन पाणी पिले म्हणून. हा का? हा, ऊन सैन नाही होत ना तुम्हाला हे डोकं पण दुखायला लागलं लगेच. औषध थोडं जास्त पडलं वाटतं. जाऊ दे, मरू. डोकं लय दुखतं का? माझ्यासाठी चांगलं आहे. काय झालं? चक्कर लय यायला लागले. थोडीशी कडून घ्या इकडं. आय आय. हाय का गेले? ओ बया गेला वाटतं. आता अर्ज. मी गंगाराम घालपांडे, मी काजल माझी बायको हिच्या नावावर जमीन करत आहे. त्याचा हात याच हाताचा घेते ना. ना आता कर तुला काय करायचं ते. जाते निघून, मला फरार व्हावं लागेल लवकर. हे काय करते घरात? काय नाही, आवरीते भांडे. अरे ते गंगाराम आला नाही अजून. फोन लावा ना मग. मग आता त्याला किती टाइम झाला? आता 5 वाजून गेले तरी याय ना. अहो मी काय म्हणते, फोन लावा आणि फोनवर बोला. कुठे- बरं कुठे पाहतो मी नाही. आहे हा, का लावा काय. थांब. अरे त्याचा फोनच बंद आहे म्हणे. फोन. कसं काय फोन बंद आहे? फोन बंद आहे म्हणे. आता काय मला माहिती कस काय बंद आहे. हा केव्हापासून बंद आहे? आता काय सांगते गावापासून आत्ता बंद येऊ राहिला. हा का? एक काम करू मग, चला जाऊन पाहू त्यांची. हा हा चाल. घरी जाऊन पाहू. कारण कसं बोलणं म्हणजे संध्याकाळ रात्री फोन नाही आला त्याचं. ते मला नाही. म्हणत होते वहिनी मी येतो चक्कर मारतो. नाही नाही राहतो त्याचा चक्कर चक्कर संध्याकाळ. मग चल पाहून ये बरं. उभे उभे आहे थोडा टाइम. खरे हात इड पडेल. रसद का बरं झोपती कुठं? ए अरे गंगाराम, गंगाराम हे बाय या. घेतली का काय? नाही रे पियत नाही तो, दारू नाही पियत. मग अशी कशी झोप लागली? झोप लागली नाही. बाटली पडेल पाण्याची. पाणी. अरे गंगाराम यायला काय भानगडी. हा उठवून गेला तर पाहा नाही ना. तो. हा असं कसं गेला? अरे का? काही त्याचे हे बोलत बा नाही नाडी सुद्धा गार पडले हात पाय. काय? पाय बरं, तुला काय माणसं ओळख येत नाही का? पाय बरं असं इकडे. बंद आहे फोन का बरं बंद आहे? फोन पाय ना बंदच आहे ना ते. फोन स्विच ऑफ बंद येऊन करेल. राहिले. स्विच ऑफ करेल फोन तर खिशात आहे. हे काय बाय, काय भानगड आहे? काय समजा ना भाऊ मला तर ते काय. ए गंगाराम, गंगाराम, भाऊजी, गंगाराम ती आहे नाही भाऊ. याय. यायला लय अवघड झालं रे भाऊ. हं काय करावं आता? हं बायको झालं कुठे? काय त्याला? बाई कुठे? बाईला विचार. तिला फोन तिच्या फोनवर फोन करा. ती काय घरात नाही? काय पसारा पडलाय सारा घरामध्ये? कुठे गेली ती बुरकळायला? तिला सुध नाही का माणसाला काय झालं काय नाही? थांब, घरी येऊन पाहावा. एक फोन सुद्धा करेल नाही तिने. काय झालं? ती फोन उचली ना. परत लागतो बरं. कोणी हाय बी नाही तर शेजारी पाजारी लोक कोणाला विचारावं म्हणून. हॅलो हॅलो काजल या. आवाज येत नाही हो. पुढे गेली मग आता धडकाच उठलाय माणूस का बरं असं झोपेले. हं? एक काम करा ना, चौकशी करा बरं ती कुठं जायला आजूबाजूवाल्याला आता विचारा. कोणाला विचारती?
कोण आहे इड जवळ कोणीच नाही. आपले 2 घर आहे एवढे. मी काय म्हणते हा ही बाटली कशाची पडेल इथं ही बाटली पाणी किती त्याला पाणी पिता येत नाही आणि नाही 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 वाचलंय बेकारी राहिलं इथं. तेच म्हणते मी पाण्याची बाटली नाही दिसत आहे मला हे काय वाचलंय घाण येतो. आणि तसाच वास यांच्या कपड्यातून येऊ राहिलाय. हा ना. हा काय समजावं याला नाही गंगाराम गेला काय नो काही वैतागून. असं कसं काय बोलते भावाला म्हणून वैतागून गेला अरे तुला ते वाटू राहिलं ते मला नवरा- वाचताच आला त्या M45 नाही ना पण मग हे बायकोला लय जीव लावतात ना आणि ती पण लावती. ती फोन नाही ना उचलू राहिली आता. मग काय काळा बाजार आहे दोघांचा. काही समजा ना मला. हा? एक काम करू आपण गंगाराम अरे काय केलं तो आई? तुम्ही उठवा ना तुम्ही अरे उठून तर काय पहा ना. उठवत आता ते हात बार गार पडले हात पाय काय उठी त्याला काही कळत का तुला? ते काही आवाज किती आता काय आपण काय हळूच बोलू राहिलो काय? हो भाऊजी हो माझा अरे तो गेला तो तुला समजा ना तू. हे देवा अवघड झालं रे गंगाराम. गंगाराम ए उठवा ना गंगाराम बाई, असे काय करू राहिले. ए अरे बाबा उठ ना. पाय बर काहीच नाही तो हाला ना चाला ना. हं? हे बाई ते काजलीला तरी फोन करा. तिला फोन करू राहिलो तुला फोन कर. मा फोन करू हा माझा फोनच उचली ना. काय बरं उचली ती काय? नाही लागू राहिलं तिचा फोन. नाही नाही ना या आईला ही काय भानगडी. तिने नाही ना काही चारलं मला तिच्यावर हाय बाय डाऊट. डॉक्टरकडे घेऊन जावं याला. हा फोन करा तुम्ही ॲम्ब्युलन्स वाल्याला. मला तिच्यावर भरोसाच नाहीये. मला अशी पण ती कपटीच दिसती बाई. नाही नाही हा दिसती ती काय चारलं का काय तिने पाण्यात का खाण्यामध्ये तिने. नाही काहीतरी हा? डॉक्टरला मी लागलं तर बोलून आणतो. तुम्ही असं करा पहिले डॉक्टरला फोन लावा आणि मग पोलिसाला फोन लावा. ॲम्ब्युलन्स बोलावं लागेल. हा ना नाही बाई असं त्या पोरीवर मला जरासाही भरोसा नाही. फोन नको आता डॉक्टरकडे डायरेक्ट जातो डायरेक्ट घेऊन येतो डॉक्टरला. ये बाई हे काय तमाशा वा आई. नाही नाही काय रडू तरी नको म्हणलं थोडे कालपासून घरी कसा येईल नाही हा माणूस मला वहिनी वहिनी करत येत आहे ना. हा ना मग रोज सकाळ संध्याकाळी येत राहतो ना आपले. मी म्हणलं दरवाज्यात का पडेल झोपून. नाही 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 तो काहीतरी भानगड झाली. नाही ना बघा या बाटलीमध्येच काहीतरी पेले मला तरी असं वाचत वाटतंय. त्याचा येऊ राहिला तिचा. आणि ती बाटली इथंच पडलेली होती. मोबाईल पण स्विच ऑफ आहे. हा ना त्या पोरीमध्ये तिच्यावर तिचंच काहीतरी तिचंच काळा बाजार काहीतरी. थांब मी डॉक्टरला जा बाई पा लवकर इथं एकटं कोणी हाय पण नाही. डॉक्टर जायले बाहेर अहो, पण मी काय म्हणते ऐका ना विजिटला जायले. या बा ना हातात सांगता बाबा याचं ना याचे काहीतरी तिनं काहीतरी केलंय तर अंगठा घेतला. अंगठा गेले हे काय आणि गेली शाळेचं पळून नाही. गेली. ते कागद बिगत पुढे ठेवले ते पाहते नाही काय घरात घरात ठेवले. नसेल तिच्या. मग घरात नाहीये ती फोन उचलीत नाही त्याच्या अर्थ ती बाहेर आहे. हे बाई मी काय म्हणते हे तिचं काहीतरी कांड आहे. हे ना 100%. वावरात आता साठी तुम्हीच काहीतरी करेल. पोलीस स्टेशनला चाल याच आहे ना याची डेड बॉडी आपण आहे ना हा. आता तिड ह्या मोबाईल घेऊन चला सोबत असंच देऊ आपण. हा. स्विच ऑफ दाखवू राहिलं मोबाईल याचं काहीच नाही उपयोग नाही हे नाही ना. पोलीसला म्हणजे तिचा फोन यायला असेल जायला असेल ना मग ते दाखवावं लागेल पोलिसाला. चला बरं चाल इथं बरं. बसून काय उपयोग नाही आपलं. नाही, आता पोलिसाला घेऊन चाल. आपण काय करणार आहे